नमस्कार मित्रांनो, मी सुशील कुमार तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। कारण मी जे आज मांडणी करणार आहे आणि जे काही सांगणार आहे ते राजकारणाशी संबंधित आहे आणि चालू सध्याच्या राजकारणाशी संबंधित आहे। मित्रांनो, आपण बघितलं की महायुतीच्या 39 आमदारांनी शपथविधी घेतली आहे मंत्रिपदाची आणि हा शपथविधी सोहळा काहीसाठी खूप खुश करणारा होता आणि काही जणांना निराश करणारा असा शपथविधी सोहळा होता। मी असं याच्यामुळे म्हणतो कारण की नवीन चेहऱ्यांना इथं संधी देण्यात आलेली आहे, ते लोक तर खुश झालेत, पण जे जुने होते, जे ज्येष्ठ होते, वरिष्ठ होते पक्षाचे, तीनही पक्षाचे, त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे। त्यामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे छगनराव भुजबळ आणि शिवसेनेचे दीपक केसरकर। पण या तिघांमध्ये जे सगळ्यात चर्चेचं नाव आहे छगनराव भुजबळ, महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक मोठं नाव। 1991 पासून मंत्रिमंडळामध्ये कुठल्या ना कुठल्या खात्यावर हमेशा उभं राहणारं हे नाव, कुठलं ना कुठलं खातं नेहमी त्यांना मिळत आलेलं आहे छगनराव भुजबळ साहेबाला। पण यावेळेस असं काय झालं की त्यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात आलेलं आहे। वरिष्ठ नेते आहेत ते राष्ट्रवादीचे आणि अशा महायुतीच्या भूमिकेमुळं छगनराव भुजबळ साहेबाचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांना मंत्रिपद तात्काळ मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत, अजितदादा विरोधात घोषणाबाजी करत आहेत, सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत। त्यांचं मंत्रिपद नेमकं कुणामुळं, कोणी गेम केलाय त्यांचा माहिती नाही। पण येणाऱ्या काळामध्ये छगनराव भुजबळ नेमकं कुठली भूमिका घेतील, दुसऱ्या पक्षामध्ये जातील का नवा स्वतःचा राजकीय पक्ष काढतील, याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं आणि खास करून ओबीसी समाजाचं लक्ष लागलेलं आहे। का तिथंच टिकून राहतील, का पक्ष त्यांना एक नवी मोठी जिम्मेदारी देईल, याकडे लक्ष लागलेलं आहे। ते नाराज आहेत, ते त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, खूप नाराज आहेत मंत्रिपद न मिळाल्यामुळे। अशामध्येच जर त्यांनी अशी काही भूमिका घेतली पक्षविरोधात तर ते परवडणार नाही, अजितदादांना परवडणार नाही। कारण त्यांची पक्षामध्ये चांगली ताकद आहे, राष्ट्रवादीमध्ये खूप त्यांना मानणारा वर्ग आहे, ज्येष्ठ आहेत ते, त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग खूप आहे। त्यामुळे खूप जास्त नाही पण कमी पण नाही असं नुकसान होऊ शकतं त्यांचं। तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विचारतोय मी की नेमकं काय कारण असू शकतं ह्या छगनराव भुजबळासहित बाकी नेत्यांना पण महायुतीने दूर केलं आहे, मंत्रिपद दिलं नाही, काय कारण असू शकतं, कशामुळे केलं आहे आणि छगनराव भुजबळ येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेतील, कुठली भूमिका घेतील, पक्ष बदलतील, भाजपमध्ये जातील, काही लोक म्हणतात भाजपमध्ये जातील, काय म्हणतात की नाही नवा राष्ट्रपक्ष काढतील, काय म्हणतायत की नाही इथंच राहतील, ते जिथं आहेत तिथेच। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगा, कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि परत एकदा सांगतो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। काही माझं काही मत काही तुम्हाला योग्य वाटत नसेल किंवा योग्य वाटत असेल तर तेही सांगा। मी फक्त इथं माझं मत मांडलं आहे, तुम्ही याच्यावर चर्चा करू शकता कमेंट बॉक्समध्ये। धन्यवाद, जय महाराष्ट्र।